स्वातंत्र्योत्तर काळातील एक काळ रात्र म्हणून ज्या पर्वाचा उल्लेख करावा लागेल तो काळ म्हणजे आणीबाणीचे 20 ते 22 महिने। आणीबाणी काळात सर्व मिसाबंधू हे देशभक्तीच्या ध्येयाने वेडे झाले होते। त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच हे आणीबाणीचे पारतंत्र्य दूर झाले। या इतिहासाची आठवण यासाठी ठेवायची कारण ज्यांनी देशावर दुसरे पारतंत्र्य लादले, ज्यांनी खऱ्या देशभक्तांचा छळ करत अतोनात अत्याचार केले, अशांचे हे कृत्य नव्या पिढी समोर आलेच पाहिजे। हा काळा इतिहास कदापि विसरता कामा नये। शहर भाजपने मिसा सत्याग्रहींचा केलेला सन्मान हा त्यांच्या देशभक्तीचा सन्मान आहे। भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अशी निस्वार्थ देशभक्ती बाळगावी असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसंघाचे राज्याचे वैचारिक प्रबोधन प्रमुख राजाभाऊ मुळे यांनी केले। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसा सत्याग्रहींचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आले। यावेळी प्रमुख वक्ते राजाभाऊ मुळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी अध्यक्ष महेंद्र गंधे, ज्येष्ठ मिसाबंदी सत्याग्रही कांतीलाल सुराणा, नरेंद्र कुलकर्णी, नंदू जोशी, मोहन नातू आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी शहरातील 27 मिसाबंदी सत्याग्रही व नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला। भारतमातेचा जय जयकारात सर्वांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। या पुष्पवृष्टी व सन्मानाने सर्व मिसाबंदी सत्याग्रही भारावले। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती लावून आणीबाणीचा निषेध केला। प्रास्ताविकात अनिल मोहिते म्हणाले, मिसाबंधू सत्याग्रही हे लोकशाहीचे खरे संरक्षक आहेत। 25 जून 1975 रोजी या दिवशी काँग्रेसने देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला। यावेळी देशात लाखो देशभक्तांना तुरुंगात डांबून अतोनात अत्याचार केले, पण सर्व देशभक्तांनी काँग्रेसच्या सरकारचे हे अत्याचार सहन केले पण सरकारची माफी मागितली नाही। अशा खऱ्या देशभक्तांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून उतराई होणे हे आपले कर्तव्य आहे। इंग्रजांपेक्षाही काँग्रेसच्या सरकारचे हे अत्याचार भयानक होते। नव्या पिढीला या काळ्या दिवसांची माहिती तसेच काँग्रेसने केलेल्या पापाची माहिती कळणे आवश्यक आहे। 2014 साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार स्थापन झाले आहे। त्यामुळे देशात आता सुदृढ लोकशाही नांदत आहे। राज्य सरकार या मिसाबंदी सत्याग्रहींचा शासनाच्या वतीने सन्मान करून त्यांना पेन्शनही सुरू केली आहे। हा मोठा बहुमान आहे। मात्र शहरातील अद्याप 13 मिसाबंधू यापासून वंचित आहेत। त्यांना हा शासकीय सन्मान मिळावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहे। भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। व्यासपीठावर उपस्थित अत्यंत लहानपणापासून ज्यांच्याकडे बघून संघाचं काम शिकलो असे नरेंद्रजी कुलकर्णी असतील, मोहनराव नातू असतील, सुराणाजी असतील, नंदूजी जोशी असतील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सध्याचे अनिलजी मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष भैया गंधे, समोर बसलेले अनेक मान्यवर, जिल्हा कार्यवाह हिराकांती रामदासी, सतीशराव झिकरे, आबा मुळे, प्रकाशराव गटणे या सगळ्यांनी आम्हाला संघाच्या शाखेत शिकवलेलं आहे। आणि सगळे मान्यवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बंधू आणि बहिणी, आता हा जो काही कार्यक्रम चालू होता संघाच्या आणीबाणीनंतर ताबडतोब संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जनसंघाचे कार्यकर्ते के.आर. मलकानी यांनी संघावरती पहिल्यांदा एक पुस्तक लिहिलं, दी RSS स्टोरी म्हणून। आणि त्या RSS स्टोरी मध्ये पहिल्यांदा 2 पद्यांच्या ओळी लिहिलेल्या आहेत। वृत्तपत्र में नाम छपेगा या पहनोंगे स्वागत समूहार, वृत्तपत्र में नाम छपेगा या पहनोंगे स्वागत समूहार, छोड़ चलो यह शुद्र भावना हिंदू राष्ट्र के तारण। हे जे कोणी इथं बसलेले आहेत, ज्यांचा तुम्ही सत्कार केला, आपण सत्कार केला, ज्यांना फुलांचे वर्षाव केला, यांनी जेव्हा पहिलं पाऊल टाकलं या सगळ्या कंटकाकीर्ण मार्गावर, तेव्हा ही अपेक्षा नव्हती की उद्या त्यांच्यावरती कोणी फुलांचा वर्षाव टाकला। ठरलो जरी जगी आज आम्ही वेडे, उद्या जगे गाईल आमचे पोवाडे, हे आत्मविश्वास संघाच्या नेतृत्वाने त्यावेळेस संघाच्या सामान्यातल्या सामान्य सहसेवकाला दिलेला होता। आणि ते पोवाडे गायले जातील आणि ते पोवाडे आमच्या कानापर्यंत पोहोचतील ही पण अपेक्षा नव्हती। त्यामुळे त्यावेळेस वेडे वेडे म्हणून ज्यांना संबोधलं गेलं त्यांनीच या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहिलाय। हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ते सत्य लोकांना सांगावे लागेल। देशाच्या स्वातंत्र्याच्या बलिदानाच्या गोष्टी खूप जण बोलतात की स्वातंत्र्यासाठी यांनी बलिदान केलं, त्यांनी बलिदान केलं, आणि ते खरंच नाही। पण त्यावेळी आता गोष्ट अशी घडली की बिना साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना शस्त्र बिना ढाल। हे एक अत्यंत खोटं वाक्य आमच्यावरती वर्षानुवर्ष लागलं, कारण या वाक्यातून
काँग्रेसची राजकीय कारकीर्द बहरणार होती. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बलिदान केलं, कुटुंबाचे कुटुंब बलिदान झालं, भगतसिंगांचं बलिदान झालं, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं बलिदान झालं, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर या सगळ्या क्रांतिकारकांनी जे बलिदान केलं ते पाणी होतं का? ते रक्त नव्हतं? तरी सुद्धा आम्ही ऐकून घेतो साबरमती के संत तुने कर दिया. आणि या साबरमती के संत तुने कर दिया कमल याचे जे अनुयायी निर्माण झाले, ज्यांनी या देशामध्ये केवळ सत्तांतर घडवून आणलं. स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतर होतं हे पण आपल्याला कधी कळलं नाही. इट वॉज जस्ट अ ट्रान्सफर ऑफ पॉवर. कारण मगाशी जे अनिल मोहितेंनी उल्लेख केला, 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतातल्या नाही, ब्रिटन मधल्या पेपरने बातमी दिली की ॲट लास्ट ब्रिटिश हॅज लेफ्ट इंडिया. म्हणजे 2014 साली ब्रिटिशांनी भारत सोडला. हे जे इंग्रजांनी मांडलं त्याची सत्यता समजून घ्या. आणि मग जेव्हा आपण तात्कालिक घटना बघतो, या सगळ्या घटना तांत्रिकता नंदूजींनी सांगितली, नरेंद्रजींनी काही गोष्टी सांगितल्या, या तांत्रिकता आहेत, या घडल्या आहेत. पण या घडण्यामागे जे घराणेशाही सुरू झाली 1947 सालानंतर या देशात, त्या घराणेशाहीचा अपरिहार्य परिपाक म्हणजे आणीबाणी. की देशामध्ये अशा प्रकारचं एक नेतृत्व निर्माण केलं गेलं की जे शांतीचे कबुतर उडवण्यामध्ये मग्न होतं. आणि त्या शांतीची कबुतर उडवण्यावरताना या देशाच्या सीमा त्यांनी वाऱ्यावरती सोडल्या. जसं काही एखाद्या भूभागावरती गवताचं पान उगत नसेल तर त्या जागेची काहीच किंमत नाही. अशा प्रकारची वक्तव्य संसदेत करणाऱ्या देशाच्या नेतृत्वाची या जनतेवरती भुरळ टाकली गेली. आणि त्या भुरळ टाकण्यामागची जी कारनामे होते त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक मोठा विमर्श होता की काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्याला माहितीसाठी लक्षात ठेवावं लागेल की काँग्रेस ही कधीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेला पक्ष नव्हता. हे नीट लक्षात घ्या, इतिहास नीट समजून घ्या. 1885 साली ॲलन ह्यूम याने काँग्रेसची स्थापन केली होती की 1857च्या क्रांतीनंतर या देशातल्या असंतोषाला प्रेशर कुकरची शिट्टी, आपल्या गृहिणींना माहिती आहे प्रेशर कुकरची शिट्टी कशासाठी असती, की वाद द्यावी म्हणून असते. काँग्रेस ही प्रेशर कुकरची शिट्टी होती. या देशातल्या असंतोषाला कुठेतरी वाट करून द्यायची, अधिवेशनं घ्यायचे, ठराव करायचे आणि भीक मागायची, आम्हाला हे स्वातंत्र्य द्या, आम्हाला अमकं द्या, आम्हाला तमकं द्या. अशा प्रकारे हेतू ठेवून सुरुवात झालेल्या काँग्रेसच्या व्यासपीठावर जेव्हा लोकमान्य टिळकांसारखे, बिपिनचंद्र पालांसारखे, लाला लजपतरायांसारखे लोक व्यासपीठावर आले तेव्हा खऱ्या अर्थाने या देशाच्या काँग्रेसच्या चळवळीला स्वातंत्र्याची चळवळ म्हटली. पण तो दुर्दैवाने लोकमान्य टिळक गेल्यानंतर 1920 नंतर या काँग्रेसच्या चळवळीला मगाशी सांगितलं तसं अल्पसंख्याकांच्या लांबून चालण्याची जी कीड लागली, त्या किडीचं परिवर्तन आमच्या देशाच्या फायदेमध्ये झालं. आमच्या भारत मातेचे तुकडे झाले आणि मिळालेले जे स्वातंत्र्य होते त्या स्वातंत्र्याचा अर्थ आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी नेशन इन मेकिंग अशा पद्धतीने उल्लेख केला. ज्या सनातन राष्ट्राची परंपरा आम्ही प्रभू रामचंद्रांपासून मान्य केलेली आहे, ज्या सनातन राष्ट्राची परंपरा आमच्या महाभारतामध्ये आहे, ज्या सनातन राष्ट्राची तत्वज्ञान महाभारतापासून, वेदांपासून, उपनिषदांपासून, पुराणापासून आमच्या संस्कारामध्ये रुजलेलं होतं, त्या देशाला नेशन इन मेकिंग म्हणून वर्णन करून या देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या ज्या काही परंपरा होत्या, संस्कृतीची धुळदाण उडवण्याचा कार्यक्रम जो केला तो काँग्रेस सरकारने केला. काँग्रेस नावाच्या विचाराने केला. तो काँग्रेसचा विचार मॅकॅलेच्या पुत्रांनी प्रभावित केला. आणि त्यामुळे हे एक तुकड्यामध्ये बघण्याचा विषय नाही आणीबाणी हा विषय. आणीबाणी हा अशा प्रकारच्या विचारांनी तयार झालेल्या एका माणसांच्या समूहाचा एक परिपाक होता. आणि त्याला निमित्त काय घडलं तर मगाशी सांगितलं की इंदिरा गांधींच्या विरुद्ध निकाल लागला आणि निकाल त्यांना दोषी ठरवलं गेलं. पण याच्या पूर्वीची पार्श्वभूमी काय, 1971 साली गरिबी हटाव ही घोषणा देऊन इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. प्रचंड बहुमत सत्तेमध्ये मिळालं. पण तो पॉवर करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली, म्हणजे सत्ता माणसाला बरबाद करते आणि अनियंत्रित सत्ता अनियंत्रित बरबाद करते.
नगरवाला प्रकरण घडलं, तुलमोहनराम प्रकरण घडलं, ललित नारायण मिश्र नावाच्या उद्याचा होऊ शकणारा जो इंदिरा गांधीचा स्पर्धक होता त्याला बॉम्बस्फोटामध्ये मारलं गेलं. ही आणीबाणीपूर्वीची घटना आहे, आपल्याला माहिती नाही, आपण इतिहास होता. ललित नारायण मिश्र त्यांच्या भावाला त्यानंतर बक्षीस म्हणून बिहारचं मुख्यमंत्री केलं गेलं. त्या ललित नारायण मिश्रला बॉम्बस्फोटामध्ये उडवलं गेलं. बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते जखमी अवस्थेत होते. समस्तीपूर इथं बॉम्बस्फोट झाला. पाटण्याला जायला त्यांना रेल्वेने जखमी अवस्थेत 14 तास लावले. 14 तास. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हतं. लोकांना 2 दिवसांनी बातमी कळली ललित नारायण मिश्र. कारण का ते जे तुलमोहनराम भ्रष्टाचार प्रकरण होतं, या तुलमोहनराम भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस येण्याची काळजी होती. कारण का तर जयप्रकाश नारायणांशी हे ललित नारायण मिश्रा अत्यंत जवळचे होते, बिहारमधले होते आणि पुढच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकले. 1971 साली झालेली निवडणूक आहे रायबरेलीची आणि 1975 साली म्हणजे 4 वर्ष निघायला लागलेले. देशाची न्याय व्यवस्था जी इंग्रजांचं अनुकरण करणारी माय लॉर्ड म्हणणारी, नंदूजींना चांगलं माहिती आहे, वकिलांना इथे सुंदर म्हणणं माहिती आहे, माय लॉर्ड हे कुठून आले? ते इंग्रजांच्या अनुकरण करणाऱ्या न्याय व्यवस्थेने 71 ते 75 4 वर्ष एका निकालासाठी लावली. या 4 वर्षामध्ये इंदिरा गांधींनी जे केलं ते जर 75 साली इंदिरा गांधींची सत्ता गेली असती तर उघडकीस आलं असतं. म्हणून संजय गांधींची घेतली आणि मग असं ठरलं. फखरुद्दीन अली अहमद सरकार रबरी स्टॅम्प असलेला राष्ट्रपती केलेला होता. ज्या फखरुद्दीन अली अहमदचा आपल्याला माहिती नाहीये, पण फखरुद्दीन अली अहमद हा बांगलादेशाचा नागरिक होता. देशाच्या राष्ट्रपतीपदी बांगलादेशाचा नागरिक करणे इतकं पाप काँग्रेसने केलं. कारण एकच की आम्हाला रबरी स्टॅम्प पाहिजे. आणि मग रात्री सही घेतली गेली, शिक्का मारला गेला. सगळ्या वृत्तपत्रांमधल्या दिल्लीतल्या विजा कट केल्या गेल्या. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अशोक मेहता, मधु दंडवते, मधु निमाय या सगळ्यांना अटक केलं गेलं आणि सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं गेलं. तो हा दिवस, हा दिवस नाहीये, ही रात्र आहे, ही काळी रात्र आहे. या काळ्या रात्रीची सुरुवात या दिवशी झाली. या काळ्या रात्रीने या देशातील लोकशाहीचा गळा घोटला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघाने काय केलं, अशा प्रकारचे उन्मत्त प्रश्न विचारणाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं संघाने. हे संघाच्या स्वयंसेवकांना देऊन ठेवण्यासाठी संघाच्या डॉक्टर हेडगेवारांनी संस्कार दिलेले. माझ्या आईचे आज मी पाय दाबले म्हणून उद्या फेसबुकवरती लिहिणार कोणी नाहीये आजच्या जगात. अरे आईची सेवा करणं म्हणजे काय पारितोषिक आहे? हा संस्कार होता. पूजनी गुरुजी म्हणायचे देशभक्त, मातृभक्त हे शब्द वापरतात कशासाठी? ही माणसाची नैसर्गिक गुण आहेत. माणसाने देशाची सेवा केलीच पाहिजे, माणसाने आईची सेवा केलीच पाहिजे. आणि त्यामुळे अनेक आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक होते ज्यांनी 1925 साली संघाची स्थापना झाल्यानंतर 1940, 42, 47 सालापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अपरिमित त्याग सहन केलेला. आता सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या महेश दामदेला काय झालं होतं माहित नाही, पण तो अत्यंत हळू आवाजात बोलत होता. मला राग येत होता. अरे कशासाठी हळू बोलताय? का हळू बोलताय? लोकांनी समोरून तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला माहिती पाहिजे. 1945-47 साली जेव्हा पंजाबमध्ये फाळणीचा विषय सुरू झाला तेव्हा परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी सांगितलं की शेवटचा हिंदू येईपर्यंत तुम्ही जागा सोडायची नाही. आणि मग गुरुजी कधी भावनाविवश होत नाही, पण एका बौद्धिक वर्गात डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या या सांगण्यामुळे किती लोकांनी तिथं बलिदान केलं हे मला माहित नाही. नाही चिरा नाही बनती. त्या लोकांचं नाव माहित नाही. त्या लोकांनी बलिदान काय केलं माहिती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं हा मला प्रश्न विचारतात. ज्यांनी स्वातंत्र्याचा गळा घोटला ते आम्हाला प्रश्न विचारतात आणि आम्ही हो आम्हाला जरा विचार करावा लागेल, आम्हाला बोलावं लागेल. आणि बोला ना, सांगा ना, गोव्याच्या मुक्ती संग्रामामध्ये कुणी भाग घेतला? हेमंत सोमण म्हणून इथे कोपरगावला होते नरेंद्रजी, प्रकाशरावांना माहिती असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातले 100-150 लोक गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सहभागी झाले. सुधीर फडके होते. मध्यंतरी अमित शहाचं संसदेमध्ये भाषण झालं तेव्हा त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा सगळा गांडाळा मांडला.
घास घेऊन एक मिठाचा घास घेतला, मीठ उचललं की स्वातंत्र्य चळवळ झाली. आणि भगतसिंगांनी सॉन्डर्सवर गोळ्या घातल्या की तो स्वातंत्र्य नाही, ते दहशतवाद. गोव्याचा मुक्ती संग्राम स्वातंत्र्य नाही. अरे काय शिकवताय तुम्ही? काय इतिहास शिकवला तुम्ही? कुठल्या इतिहासाच्या धड्यांनी तुम्ही आमच्या पिढ्यात बर्बाद केल्या? या सगळ्याचा परिपाक होता की जनतेला गृहीत धरण्याची सवय लागली, की आणीबाणी लागली तरी जनता आमचीच आहे, ती आमच्या बरोबरच येणार. पण ते वेगळ्या दुनियेत होते. त्यांना माहिती नव्हतं की इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी एक संघटना आहे की ज्या संघटनेचे स्वयंसेवक रोज शाखेवर जातात आणि भारत माता की जय म्हणतात. हजारो प्रचारक आहेत की जे घरदार सोडून काम करतात. आणि तुम्ही जर का संघाला आवाज देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची फळं भोगावी लागेल. सांगितलं नाही, हे बोलून नाही दाखवलं, हे करून दाखव, हे करून दाखव. 12 जूनला हा निकाल आला. त्याच दिवशी आणखीन एक निकाल लागला गुजरातच्या निवडणुकीचा. गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झालं. आजचे जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं नेतृत्व निर्माण झालं. ते आंदोलन म्हणजे नवनिर्माण आंदोलन. त्या नवनिर्माण आंदोलन त्यावेळेस देशामध्ये चाललेल्या सगळ्या भ्रष्टाचाराबद्दल आंदोलन उभं राहिलं. त्याचं केंद्र जे होतं ते गुजरात होतं. आणि त्यावेळेस सगळे संघटना, काँग्रेस, जनसंघ हे सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी तिथल्या काँग्रेस विरुद्ध चिमणभाई पटेलांचं सरकार होतं काँग्रेसचं, त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून बाबूभाई पटेल नावाचे संघटना काँग्रेसचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्री बनले. 12 जूनच दुर्दैवाने गुजरातमध्ये निवडणुका होऊ नयेत असा प्रयत्न इंदिरा गांधी करत होता. त्यासाठी मोरारजी देसाईंना उपोषण करावं लागलं 60-70 दिवस. आपल्यापैकी काही ना जुन्या लोकांना माहिती असतं. या नवनिर्माण आंदोलनाची झळ पुढे बिहारमध्ये पसरली आणि बिहारमध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. एकच कडी नाहीये, अशा अनेक कड्या आहेत. नगरवाला नावाचं प्रकरण आहे. बँकेमध्ये फोन जातो, एक नगरवाला नावाचा माणूस जातो बँकेत आणि बँकेत फोन जातो, याला 60 लाख रुपये द्या. आणि बँकेत पैसे दिले जातात आणि नंतर सांगितलं जातं की कोणाचा आवाज होता माहित नाही. आपल्यापैकी सगळेजण आता गुगलवर सगळ्या गोष्टी होत्या. भ्रष्टाचार म्हणजे या देशाची सगळी रिसोर्सेस जे ते आमचे आहेत, आम्ही त्याच्यावर राज्य करायला आलेलो आहोत. अशा प्रकारची जी वसाहतवादी दृष्टिकोन इंग्रजांचा होता, त्या वसाहतवादी दृष्टिकोनाचे प्रतिनिधी असणारे पंडित नेहरूंचे वंशज आमच्या देशावरती राज्य करत होते आणि आम्ही त्याला लोकशाही म्हणतो. ती लोकशाही नव्हती, ती लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसलेली एक राजेशाही होती. आणि त्यामुळे नगरवाला प्रकरण असेल, तुळमोनराव प्रकरण असेल, ललित नारायण मिश्रांचा खून खटला असेल आणि राजनारायणांनी केलेल्या केसचा निकाल असेल, या सगळ्या डॉट्सना एकत्र केल्यानंतर लक्षात येतं की आणीबाणी का. अजून एक कडी आहे त्याच्यातली. आज आपण मारुतीच्या गाड्या पाहतो सगळ्या. या मारुतीचा उद्योग सुरू केला संजय गांधी नावाच्या माणसाने, ज्याचा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगशी काही संबंध नव्हता. पण त्याच्या डोक्यात बसलं की मारुती गाडी काढायची. आणि मग मारुती गाडी काढण्यासाठी त्यांनी जपान बरोबर कोलॅबरेशन केलं, सुझुकी बरोबर. आणि करोडो रुपयाची त्यावेळेची जमीन जी आता नोएडामध्ये आपल्याला दिसते, ती जमीन फुकट, सरकारची फुकट जमीन या संजय गांधीला त्यावेळेस दिली होती, जो संजय गांधी कुठलाही रजिस्टर्ड इंडस्ट्रियलिस्ट नव्हता. राजपुत्राची स्वप्न पूर्ण करण्यासाठी राणीने निर्माण केलेला तो भ्रष्टाचार. आणि आम्ही म्हणत होतो की आमच्या देशात लोकशाही. हे सगळे भ्रम जे आहेत ना, या सगळ्या भ्रमातून बाहेर येण्याची गरज आहे आणि इतिहास समजून घेण्याची गरज आहे. केवळ एक घटना किंवा नुसत्या घोषणा यांनी होणार नाही. जर या देशामध्ये पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल, पक्ष कुठलाही असेल, व्यक्ती कुठलेही असतील, मगाशी मी म्हटलं तसं ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्यूट. आमच्या देशामध्ये काय, आमच्या राष्ट्रामध्ये, आमच्या सनातन राष्ट्रामध्ये काय मी परंपरा राहिलेली आहे की कुठलाही सत्ताधारी हा निरंकुश सत्ताधारी बनला नाही. त्याच्यावरती अंकुश होता ऋषीमुनींचा. ऋषितुल्य सत्ता ही आमची संकल्पना आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये वाल्मिकी ऋषी, वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र गेल्यानंतर प्रभू रामचंद्र सिंहासनावर उठायचे. आणि हीच परंपरा थेट आमच्या छत्रपती शिवाजी राजांपर्यंत चालू. ही निरंकुश सत्ता जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या निरंकुश सत्तेच्या माध्यमातून जे घडतं ते म्हणजे आणीबाणीचा इतिहास. आणि मग आणीबाणी विरुद्धचा लढा कसा झाला? सुरुवातीला
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आणि नंतर जुलै महिन्यामध्ये संघावरती बंदी आली. संघावरती बंदी आली, प्रत्यक्ष जयप्रकाश नारायणांना अटक झाली. तेव्हा जयप्रकाश नारायणांनी एक वाक्य विचारलं होतं, विनाशकाले विपरीत बुद्धी. हे जयप्रकाश नारायणांचं प्रसिद्ध वाक्य. पत्रकारांनी विचारलं, त्यांच्या हातात बेड्या होत्या आणि त्याला घेऊन चालले होते, ते म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय? तर जयप्रकाश नारायणांनी सांगितलं, विनाशकाले विपरीत बुद्धी. जयप्रकाश नारायण हे कुठल्याही अर्थाने संघाचे कार्यकर्ते नव्हते. या सगळ्या नवनिर्माण आंदोलनामध्ये जयप्रकाश नारायणांबरोबर सर्व पक्ष संघटना एकत्र आल्या. तेव्हा नानाजी देशमुख नावाचा एक संघाचा प्रचारक, जनसंघाचा कार्यकर्ता, त्यावेळेसचे जनसंघाचे सरचिटणीस, या लोकसंघर्ष समितीचे सरचिटणीस. आणि आपल्याला माहिती आहे की लाला लजपतरायांवर लाठ्या बदलेल्या माहिती आहेत आपल्याला. त्या लाला लजपतरायांवर जशा लाठ्या पडल्या होत्या त्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं, पण हे सरकार इंग्रजाळलेलं सरकार होतं, इंग्रजांच्या परंपरेचं सरकार होतं. त्यामुळे या सरकारने सुद्धा जयप्रकाशजी नारायणांवर लाठ्या मारल्या. शेजारी नानाजी देशमुख उभे होते. नानाजी देशमुख आडवे झाले आणि सगळ्या लाठ्या नानाजींनी अंगावर घेतल्या आणि जयप्रकाशजी नारायणांना वाचवलं. नाही तर त्या दिवशी जयप्रकाशजी नारायण हे संपलेच. हे नानाजी देशमुख, हा संघाचा संस्कार, हे संघाचे प्रचारक. त्या दिवशी जयप्रकाश नारायणांनी जे संघाच्या बद्दलची भूमिका त्यांची बदलली, त्यानंतर शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं की मी संघाला जवळून ओळखतो, कारण मला नानाजी देशमुख. जयप्रकाश नारायणांना अटक झाली आणि संघावर बंदी आली. संघाच्या सरसंघचालकांना बाळासाहेब देवराजांना येरोडेच्या कारागृहामध्ये आणून. आता माणिकरावांचा उल्लेख केला. संघाचे कार्यकर्ते कसे होते? आता आपल्याला तुरुंगात जावं लागेल म्हणून पळून नाही गेले. अण्णासाहेब खेर असतील, माणिकराव पाटील असतील, राजाभाऊ झरकर असतील, सामान घेऊन तयार होते. जसा आपल्या शिबिराला किंवा संघर्षाच्या वर्गाला आपला बेड बिस्तरा बांधून तयार असा आहे, त्याच पद्धतीने आता आपल्याला एका दीर्घकालीन शिबिराला जायचंय. ह्या भावनेने, या बिनधास्त म्हणजे आपल्या मागे असणारी परिवाराची एवढी मोठी जबाबदारी असून सुद्धा, आपल्या व्यवसायाचं काय म्हणजे माहीत असून सुद्धा वाढ विस्तारा मजबूत बांधून तयार होते आणि तुरुंगात गेले. अशा अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरामधून निरोप आले की कृपा करून माफी मागून जेलच्या बाहेर येऊ नका, नाहीतर मी तुमचं स्वागत करणार नाही. अशा करणाऱ्या घरातल्या गृहिणी होत्या. मातृशक्तीने लक्षात घ्यायचं की किती वर्ष तुरुंगात राहिले तरी मी संसार सांभाळेन, मी मुलांना मोठं करीन, पण माफी मागून जेलमध्ये येऊ नका. अशा प्रकारच्या गृहिणी आणि अशा प्रकारची घरं संघाने गेल्या एवढ्या वर्षांमध्ये निर्माण केलेली होती. आणि त्यामुळे जेलमध्ये असणारे जे आपले कार्यकर्ते होते त्यांचं नैतिक धैर्य टिकून. बंडोपंत कुलकर्णींनी जेलमध्ये असणारे जे ताट आणि टमरल सारखं जे वाटीसारखं असतं ते घेऊन ते आले आणि 1992 साली मी त्यांच्याबरोबर होतो. ते कारसेलला आले आमच्याबरोबर आणि त्यांनी मला सहज दाखवलं त्याच्या खाली काय लिहिलं होतं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून सप्रेम भेट. बंडोपंत कुलकर्णींनी लिहिलं. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे निर्भीडपणे आणि कुठल्याही गोष्टीकडे जीवनाकडे बघण्याचा जो काय एक असा बिंदू दृष्टिकोन, साहसी दृष्टिकोन निर्माण केला होता तो संघाच्या शाखेत निर्माण झाला. संघाच्या शाखेमध्ये खेळ खेळला जातो. भूताची गल्ली किंवा मृत्यूची गल्ली. दोन्ही बाजूनी स्वयंसेवक उभे असतात आणि एक जण पळत जातो आणि त्याला सगळ्यांनी मारायचं असतं. नियम एकच असतो, पाठीत मारायचं असतं आणि त्याला नाव दिलंय मृत्यूची दरी. अशा मृत्यूच्या दरीमध्ये, भूताच्या गल्लीमध्ये खेळणारे जे स्वयंसेवक आहेत ते कुठल्याही संकटाला घाबरत नाही. लक्षात ठेवा, जे खऱ्या अर्थाने संघाच्या शाखेत शिकलेले आहेत, ज्यांनी काश्मीर किसी का हा खेळ खेळलेला आहे, ज्यांनी झुल झुल झेंडा झुल संकटाची शक्ती आहे हे 10 वेळा म्हटलेलं आहे, त्यांचा कधी संघटनेवरचा विश्वास उडत नाही. त्यांना कुठलीच संकट भीक घालू शकत नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदी आज एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा, एवढ्या जिओ पॉलिटिक्स मधलं राजकारण आज त्यांना सगळ्या बाजूनी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यात जे यशस्वी होतात ते त्याचं कारण ते कधी काश्मीर किसी का खेळ खेळले. आणि त्यामुळे हे आणीबाणीचं जे संकट होतं ते संकट जेव्हा बाळासाहेब देवराज बंदीनंतर बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्हाला खात्री होती का की तुम्ही यातून बाहेर याल? तेव्हा बिलकुल मला माहिती होतं. तेव्हा त्यांना दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही सरसंघाच्या लगे, मग तुम्हाला सगळेजण एवढे जेलमध्ये
तेव्हा त्यांनी सांगितलं एक सरसंघचालक जेलमध्ये होता, अनेक सरसंघचालक बाहेर. हे संघाचं नेतृत्व. आणि मग असे सरसंघचालक जर काही शोधायचे म्हटले, आज तुम्हाला दिसतं की एक नरेंद्र मोदी, अशा अनेक नरेंद्र मोदी, अशा अनेक नरेंद्र मोदी. एक सरसंघचालक बाळासाहेब थोरात जेलमध्ये होते, पण दुसरे माधवराव मुळे होते. ज्या माधवराव मुळेंचं सायकलचं पंक्चरचं दुकान 1940 साली चिपळूणला होतं, पंक्चरचं दुकान. आणि काल डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की संघाचा प्रचारक म्हणून तू जायची इच्छा डॉक्टरांची होती. असं कुणीतरी त्यांना निरोप दिल्यानंतर ते पंक्चरचं दुकान बंद करून प्रचारक म्हणून गेले. पंजाबमध्ये राहिले, फायरिंगच्या वेळेस पंजाबमध्ये नेतृत्व केलं. त्यानंतर सरकार्यवाह झाले. आणीबाणीमध्ये लोकसंघर्ष समितीचे कार्यवाह. आणीबाणीमध्ये त्यांना एवढा त्रास झाला, एवढा सहन करावा लागला, डायबिटीज होता, की आणीबाणीच्या काळातच जसं निवडणुका सुरू झाल्या तसं त्यांना मृत्यू निघाला. माहित नाही कोण माधवरावमुळे कोणाला नाही. दत्तोपंत ठेंगडी भारतीय मजदूर संघाची स्थापना करणारे ते लोकसंघर्ष समितीचं काम करत होते. या सगळ्या जनता पार्टीची जी घटना तयार केली, या जनता पार्टीच्या सगळ्या एक एक नेत्याला भेटून त्यांना पक्ष म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता सांगितली, ते दत्तोपंत ठेंगडी संघाच्या शाखेमध्ये निर्माण झालेले प्रचारक नेते. बाळासाहेब देवरसांनी वर्णन केलेल्या सरसंघचालकांनी राजेंद्र सिंहजी, यादवराव जोशी, किती नावं सांगायची की एकेकाला एक एक भाग वाटून दिलेला होता. लक्ष्मणराव इनामदार जे नरेंद्र मोदींचे गुरु होते. या सगळ्यांनी भूमिगत राहिले, पळून नाही गेले, भूमिगत राहिले. आणि त्यामुळे मिसाबंधू म्हणून जे मिसापंत होते, सत्याग्रह जे केले, त्यांच्याबरोबरच अनेक लोक असे होते की जे भूमिगत राहून किंवा आपल्या घराचा आसरा देऊन या आणीबाणी विरुद्ध चालतात. लांब मी जाणार नाही, मी तुम्हाला नगर जिल्ह्यातच काही उदाहरण 2-3 सांगतो. कृष्णराव बडदे कोपरगावचे मिसामध्ये गेले. त्यांचा तिसरा भाऊ 3 नंबरचा म्हणजे भीमा, ऍडव्होकेट भीमा, नंदूजींनी उल्लेख केला. सोमवारच्या कोपरगावच्या बाजारामध्ये त्या ह्याच्यावरती जाऊन बसला. तिथे 3 कंदिलाचं एक हे होतं आणि तिथं जाऊन यांनी खाली 25 लोक गोळा केले आणि प्रचंड मोठं जवळजवळ 3.5-4 तास 5 तास घोषणा देत होता. झालं 2 जण गेले, 2 भाऊ गेले. तिसरा भाऊ उत्तमराव मधले भाऊ ते शेती पाहत होते. एक दिवस सकाळी शेतावर जात असताना पोलीस शोधत आले. घरी म्हातारी आईला कमीत कमी एवढं माहिती होतं की 2 पोरं गेलेले, एक पोरगा आहे आपल्याजवळ. पोलिसांनी सांगितलं की तुमची काय तयारी असेल ती करा, तुम्हाला आम्हाला घेऊन जायचंय. उत्तमरावांनी विचार केला, आज दुर्दैवाने ते तिघही भाऊ नाहीये. उत्तमरावांनी विचार केला, मी घरी जायचं, आईचा चेहरा बघायचा आणि आईला सांगायचं मी चाललोय. त्या म्हातारीवरती काय मिळेल? बायकोला भेटले नाही, आईला भेटले नाही, मुलांना भेटले नाही. मला कुठलेही कपडे बिपडे घ्यायचे नाहीयेत, मला घेऊन चालतो. एका घरातले 3 भाऊ. शेतीचं वाटोळ झालं, कर्जबाजारी झाले. 2 वर्षामध्ये पूर्ण घर बरबाद झालं. कुंटाम्यातले वाढणे 3 वाढणे, जगन्नाथ पाटील, वसंतराव आणि सूर्यवंशी, तिघाच्या जेलमध्ये. नाशिकच्या नेवाशाचे किसनराव नाळकंडे, बाळासाहेब नाळकंडे आणि त्यांचे बंधू, त्यांचे मुलगा सुरेशराव नाळकंडे, तिघाच्या जेलमध्ये. त्यांची फार्मास्युटिकलचं दुकान होतं, दुकान नुकतंच सुरू केलं होतं. दुकानातले सगळं 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण शून्य झालं. सगळे फार्मिंगचे श्रम नाही, मेडिकलचं दुकान पूर्णपणे एक्सपर्ट. किती उदाहरणं द्यायची, नगर जिल्ह्याची किती उदाहरणं द्यायची. आपल्याला आता सांगितलं की अण्णा पाटील, ज्या लोकांना अटक झालेली नव्हती त्यांना असं वाटत होतं की यांना अटक झाली नाही, ते शांत बसतील. पण मला 2 अण्णा माहिती आहेत, एक अण्णा पाटील कदम आणि दुसरे अण्णाजी बाबू, ज्यांना अटक झालेली नव्हती पण 24 तास सत्याग्रहांच्या सेवेसाठी हे 2 जण धडपडत होते. नंदूजींना आठवणार की अण्णा बाबू किती सेवा करत इच्छित होते. कोर्टामध्ये जेव्हा यांना आणलं जायचं तेव्हा त्याशी उभे असायचे, वकील देण्यासाठी कसा प्रयत्न करायचे हे अण्णा बाबूलांनी डॉक्टर हेडगेवारांकडनं शपथ घेतलेली, प्रतिज्ञा घेतलेले पहिले नगर जिल्ह्याचे सदस्य. हा संघ आहे, ही संघाची माणसं आहेत, ही समजून घेण्याची गरज आहे. आपण कुठल्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या स्कूल ऑफ थॉट्स मध्ये उभे आहोत की ज्याची फळं आपल्याला मिळतात, ज्याची सावली आपल्याला मिळते.
ते झाड कसं वाढलेलं आहे, कसं बहरलेलं आहे, त्या झाडासाठी पाणी कुणी घातलेलं आहे, त्या झाडासाठी निगराणी कुणी केलेली आहे, हे जर का आम्ही समजून घेतलं नाही तर आमचे इतके कृतज्ञ कुणी नसतं. हा संघर्ष आहे. आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये गेले आणि अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये गेल्यानंतर अटलजी एक कवी मनाचे होते. जेव्हा त्यांनी कविता लिहिली, काय कविता होती? सत्य का संघर्ष सत्ता से, न्याय लढता निरंकुशता से. मगाशी मी निरंकुश म्हटलो, न्याय लढता निरंकुशता से. अंधेरे दी चुनौती आहे, अंधेरा अंधकार असत्य, त्यांनी सत्याला चुनौती दिली. किरण अंतिम अस्त होतीये. अंधेरा मगाशी मी रात्र म्हटलो, अस्त होतोय. दीप निष्ठा का लिए निष्कंप, वज्र टूटे या उठे भूकंप, या बराबर का नाही है युद्ध, हम नियत विरोधी आहे संघर्ष. सगळी सत्ता त्यांच्याकडे, कायदा, कोर्ट, वकील, न्यायाधीश सगळे विकत घेतले, सगळे घाबरले, कुणी बोलायला तयार नाही. कायदा कसा केलेला की तुम्हाला कायद्यात कोर्टात जायची परवानगीच नाही, तुमच्या हातात काहीच नाही. घरातून सकाळी गेलेला माणूस, एकदा मिनिटांनी फोन कर, 2 मिनिटं बोलू नका. घरातून सकाळी उठून गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल की नाही माहित नाही, त्याला मध्येच पोलीस घेऊन जातील का? मग उत्तम उदाहरण दिलं. हर तरह के शस्त्र है सज्ज और पशुबल हो उठाए निर्लज. काय पशुबल, काय पशुबल? दिल्लीच्या बार काउन्सिलच्या निवडणुका झाल्या आणीबाणीच्या काळात 76 साली. आणि त्या काळामध्ये आत्ताच्या ज्या मीनाक्षी लेखी आहेत खासदार भाजपचे, त्यांचे वडील प्राणलालजी लेखी जे जनसंघाचे कार्यकर्ते होते, ते बार काउन्सिलमध्ये जेलमध्ये असताना निवडून आले. आणि नंतर जिल्ह्याची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कन्वरलाल गुप्त जे नंतर भाजप जनसंघाचे खासदार झाले, ते निवडून आले. संजय गांधीचं डोकं फिरलं की अरे वकिलांच्या निवडणुकीमध्ये जेलमध्ये असताना सुद्धा भाजपवाले संघवाले जनसंघवाले निवडून कसे येतात? दुसऱ्या दिवशी बुलडोझर आला. आजचा बुलडोझर वेगळा आहे, त्यावेळेचा बुलडोझर वेगळा होता, लक्षात घ्या. आजचा बुलडोझर दुष्ट आणि देशद्रोहांचं नष्ट करणार आहे, त्यावेळेचा बुलडोझर देशभक्तांवर चालणार होता. आणि त्या सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या भोवती जेवढे ऑफिसेस होते, 1000 ऑफिसेस ना या बुलडोझरनी उद्ध्वस्त करून टाकले. सगळ्यांची कागदपत्र गेली, लोक पळाले कागदपत्र घ्यायला, कोणाला कागदपत्र मिळालं नाही, काही मिळालं नाही. हर तरह के शस्त्र है सज्ज और पशुबल होता निर्लज्ज. किती निर्लज्जपणा. दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या वकील न्यायाधीशांना निवेदन देण्यासाठी 43 वकील बस घेऊन चालले होते. त्यांना रस्त्यात अडवलं गेलं आणि सगळ्यांना मिसामध्ये जेलमध्ये टाकलं. त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा बुलडोझर फिरला, पुन्हा 700 ऑफिसेस नष्ट केले, पुन्हा 700 लोकांना जेलमध्ये घातलं वकिलांना. कारण एकच की जेलमध्ये असणाऱ्या कन्वरलाल गुप्त आणि प्राणलाल लेखींना बार काउन्सिलचा अध्यक्ष म्हणून निवडून. हा निर्लज्ज. किंतु फरवी झुजने का प्रण, किंतु बेबी झुजने का प्रण, म्हणजे सत्याग्रह जो केला आम्ही. पुन्हा अंगद ते पटाया चरण, पुन्हा अंगद ने चढाया चरण. आपल्याला माहिती आहे रामायणाची गोष्ट की जेव्हा रामाचे दूत म्हणून अंगद जातो आणि रावणासमोर पाय ठेवतो, आणि रावणासमोर पाय ठेवल्यानंतर रावणाला संताप येतो आणि तो रावण त्याला सांगतो की सगळेजण कुणीतरी या तो या, कुणीच त्याचा पाय हलवू शकत नाही. शेवटी रावण स्वतः निश्चय करतो की मी याचा पाय हलवी, आणि रावण प्रयत्न करायला लागतो. रावणाच्या सुद्धा अंगदचा पाय हलत नाही. हा अंगद काय करतो, त्या रावणाच्या डोक्यावरती असणारा जो राजमुकुट असतो तो भिरकवून देतो. हा अंगद, या अंगदाच्या पायासारखा वज्र पाय संघाच्या स्वयंसेवकांचा कार्यकर्त्यांचा होता. म्हणून इंदिरा गांधींना वाटत असलेला, संजय गांधींना वाटत असलेला त्यांच्या डोक्यावरचा राजमुकुट हा फेकला गेला. लक्षात. प्राणपण से करेंगे प्रतिकार, समर्पण की मांग स्वीकार. मगाशी मी म्हटलं, आमच्या घरातल्या मातृशक्तीने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, समर्पण की मांग स्वीकार. तुम्ही जर का माफी मागून घरात आले तर मला माझं तोंड तुम्हाला पाहता यायचं नाही. अशा प्रकारच्या प्रत्यक्ष सत्य घटना, दंतकथा नाही.
संघामध्ये महिलांचं स्थान काय, अशा प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी सारख्या मूर्ख लोकांना हे माहित नाहीये की संघाची ताकदच मातृशक्ती आहे. संघाची ताकदच मातृशक्ती, कारण संघाने घरं निर्माण केले आणि घरं कोणाच्या आधारावर निर्माण झाली, तर संघाच्या घरातल्या ज्या मातृशक्तीने अशी प्रकारची शक्ती निर्माण केली की त्या शक्तीच्या आधारावर असे कार्यकर्ते निर्माण झाले, अशी लढाई लढली गेली. आणि म्हणून अटलजी म्हणतात समर्पण की मांग न स्वीकार, दाव पर सब कुछ लगा है, दाव पर सब कुछ लगा है. सगळ्यात लागलो, घर दार कुटुंब परिवार पक्ष संघटना कार्यालय काहीच नव्हतं अस्तित्वात, सगळीकडे कुलप होते. रुक नहीं सकते, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर झुक नहीं सकते. हे अटलजींचं वाक्य, हे लक्षात ठेवा. हे संघाची वाटचाल आहे. रुक नहीं सकते, टूट सकते मगर झुक नहीं सकते. आणि इंदिरा गांधींच्या आणि संजय गांधींच्या या निर्लज्ज राजकीय व्यभिचाराला संघाने उत्तर दिलं. व्यभिचार का म्हणतो मी, आणि त्यांनी घटना तर पाहिलेली तोडली, पण जे अत्याचार केले, तुर्कमान गेट नावाचं प्रकरण दिल्लीमध्ये ऐन बैसाखीच्या दिवशी बुलडोझर चालवले गेले आणि बुलडोझर चालवून दिल्ली सुंदर करायची म्हणून घोषणा करून अनेक हजारो लोक, 100-150 लोक, 200 लोक मारले. जालियनवाला बाग हत्याकांड आम्हाला माहिती, कारण त्या जालियनवाला बाग हत्याकांडातून भगतसिंगांना प्रतिशोधाची प्रेरणा मिळाली. पण आमच्या इतिहासाच्या धड्यामध्ये कधी तुम्हाला तुर्कमान गेट प्रकरणाची शिकवली. या तुर्कमान गेट प्रकरण जेव्हा चालू होतं, बुलडोझर तिथं फिरत होते, लोक मारले जात होते, रोडड्या आणि घर उद्ध्वस्त होत होते, त्यावेळेस समोरच्या 5 स्टार हॉटेलमधल्या 4थ्या मजल्यावरती रुखसाना सुलताना बरोबर संजय गांधी दुर्बीण लावून एन्जॉय करत, दुर्बीण लावून एन्जॉय करत होता कसं माणसं मारतात. ह्या ज्या काँग्रेसचे लोक हे करत होते, ती काँग्रेस जेव्हा तुम्हाला आम्हाला विचारते तर तुम्ही ताट मानेने त्यांना सांगितलं पाहिजे की अरे तुम्ही काय सांगता मीडियावर, तुमच्यासारखे अत्याचारी तर या दुनियेने बघितले नाही. तुम्ही इंग्रजांना म्हटलं, अजून तुम्ही इंग्रजांना म्हटलं. नसबंदी के 3 दलाल इंदिरा संजय बन्सीला, ही घोषणा झाली होती निवडणुकीत. नसबंदी के 3 दलाल इंदिरा संजय बन्सीला. काय नसबंदी, अहो नसबंदीचे लक्ष दिले गेले, टार्गेट दिले गेले. राजे संजय गांधीच्या टार्गेटमध्ये शिरलं की या देशामध्ये लोकसंख्या खूप झाली आणि मग जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष दिलं गेलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी तलाट्यांना द्यायचं आणि मग 18 वर्षाच्या पोरांच्या नसबंदी, 70 वर्षाच्या म्हाताऱ्यांच्या नसबंदी. आणि या नसबंदी विरुद्ध एक खूप मोठं आंदोलन सुलतानपूरमध्ये झालं, जो अमेठी मतदारसंघाचा, रायबरेली मतदारसंघाचा भाग आहे उत्तर प्रदेश. त्या आंदोलनावरती फायरिंग झालं आणि अनेक लोकांना मारलं गेलं. कारण का तर संजय गांधीला नसबंदी. काय काय गोष्टी सांगायच्या, काय काय गोष्टी सांगायच्या. या अशोकनगरला शंकरराव चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होता, आता त्यांची चिरंजीव आपल्यामध्ये आहेत, मोहनरावांनी सांगितलं, संजय गांधी आले होते आणि संजय गांधी बसलेले होते खुर्चीवर. राज्याचा मुख्यमंत्री भाषण करत होता. संजय गांधी कुठल्याही संविधानिक पदावर नव्हता. मागून कोट ओढला गेला संजय गांधीकडे आणि राज्याचे मुख्यमंत्री वाक्य पूर्ण न करता खाली बसले. संविधानिक पदाची किंमत काय केली हे शाळेत शिकवतात आम्हाला. तुम्ही राष्ट्रपतींना सन्मान देत नाही. अरे तुमच्या राजपुत्रांनी मुख्यमंत्र्याचा कोट ओढल्यानंतर मुख्यमंत्री खाली बसतात. एका मुख्यमंत्र्यांनी विमानतळावरती संजय गांधीच्या चपला उचलल्या. हे दृश्य सगळ्यांनी लांबून चालना लाचारीची परिसीमा झाली. आणि हे सगळं घडत असताना कुठल्याही वृत्तपत्रांमध्ये कुठल्याही बातमी, आंधी नावाचा सिनेमा निघाला होता. ज्या आंधी सिनेमामध्ये जी सुचित्रा सेनची भूमिका होती, ती सुचित्रा सेनची भूमिका इंदिरा गांधींच्या भूमिकेला जोडणारी होती. त्या आंधी सिनेमावरती बंदी घालण्यात आली. एका काँग्रेसच्या अधिवेशनात
मधलं उत्कृष्ट त्याच्या बऱ्याच कथा आता आपल्याला फेसबुकवर वगैरे अमित कुमार सांगत असतो त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं त्याचं डोकं फिरलं. मला आदेश येणार कोण तुम्ही? मी कलाकार आहे, मी येणार नाही काँग्रेसच्या अधिवेशनात गाणं म्हणायला. काँग्रेसच्या अधिवेशनात गाणं म्हणायला येण्याचा आदेश संजय गांधीचा डावलला म्हणून 1 वर्ष आकाशवाणीवरती किशोर कुमारची गाण्यांना बंदी होती. हे आपल्यापैकी खूप जणांना माहीत नसेल. आपण किशोर कुमारची गाणी आता ऐकतो, पण किशोर कुमारवर या आणीबाणीने काय अन्याय केला? साहित्य असेल, वृत्तपत्र असतील, वृत्तपत्राचे रकाने मोकळे असायचे. परवा मुंबईमध्ये एक कार्यक्रम होता आणि योगायोगाने कार्यक्रमावर व्यासपीठावर मी आणि इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे गोयंका हे शेजारी बसलो होतो आम्ही. आणि गोयंकांना मी सहज विचारलं, तुम्हाला आणीबाणी आठवती का? विद्याधर गोखले आठवतात का? विद्याधर गोखले संपादक होते लोकसत्ताचे. आणि म्हटलं तो या तरुण पिढीतला माणूस आहे, त्यामुळे त्याला ही बाहेर माहिती नव्हती. पण तो म्हटला आम्ही नानाजीने संस्कृत पता. नानाजी देशमुखांच्या गोयंका ग्रुपमध्ये एक वडिलांचं स्थान आहे, वडिलांचं स्थान. आणि त्या लोकसत्तामधले अग्रलेख विद्याधर गोखलेचे बदलायला सांगितले जायचे. विद्याधर गोखले म्हणायचे नाही, बदलणार नाही, तुम्हाला पान कोरं टाकायचं. तरुण भारतचे चंप भिशीकर, तरुण भारतचे अनेक अग्रलेख कोरे यायचे. कोरे अग्रलेख खूप शब्द सांगून द्यायचे, खूप संदेश देऊन द्यायचे. कधी कधी शब्दांपेक्षा मूक भाषा ही जास्त संदेश देते. त्यामुळे ज्या ज्या वृत्तपत्रात कोरे अग्रलेख घ्यायचे ते वृत्तपत्र लोक घ्यायचे, कारण त्यांना माहिती असायचं की हे कोरा अग्रलेख ज्यांनी लिहिलाय ते आणीबाणीचे समर्थक नाही, आणीबाणीची विरोध. हा लढाई मित्रांनो, हा संघर्ष आहे. आणि देशाच्या स्वातंत्र्याचा नीट अर्थ न समजल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला या देशाच्या स्वातंत्र्याचा गळा घोटताना बघावा लागला. इतिहास तुम्हाला कधी क्षमा करत नाही. इतिहास का करायचा? हा कार्यक्रम का करायचा? हा कार्यक्रम सतीश धिग्रेंचा सत्कार करण्यासाठी नाही, त्यांची अपेक्षा नाही ती. हा कार्यक्रम सोडवण्याला स्टेजवर बसावा म्हणून नाहीये, त्यांची अपेक्षा पण नाहीये. जर पुन्हा देशामध्ये अशी स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर ही स्थिती का निर्माण होती हे आम्हाला लक्षात येईल. आमच्या बाबतीत खूप मोठा खेळ केला गेला इतिहासात. आम्हाला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास तर नाही शिकवलेला, पण आम्हाला देशात पारतंत्र्य कसं आलं हे पण नाही शिकवलं. देशात खरे आक्रमक कोण हे शिकवलं नाही. मोहम्मद बिन कासिम कोण होता आणि तो आपला आक्रमक होता हे सांगण्याची हिंमत आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कधी नाही. आणि त्यामुळे आम्हाला देशात फाळणी सुधारायची. तसंच जर आम्ही इतिहासामध्ये हे शिकलो नाही की या देशाच्या स्वातंत्र्याचा 1947 साली झालेला जो नेशन इन मीटिंगचा कार्यक्रम होता तो एक ट्रान्सफर ऑफ पॉवर होती. इट वॉज नॉट अ फेट. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना पूर्णपणे श्रद्धा ठेवून, पूर्णपणे त्यांच्याबद्दल आदर बाळगून आपल्याला हे सत्य स्वीकारावं. स्वातंत्र्य ज्याला म्हणतात जे देशाच्या मानसिक स्वातंत्र्य. सत्तेमधलं परिवर्तन म्हणजे स्वातंत्र्य. आणि या सत्तेमधलं परिवर्तन ज्याला आम्ही स्वातंत्र्य म्हणत बसलो तो जो काही आमचा एक ऐतिहासिक घोटाळा झाला, त्या घोटाळ्यामुळे आम्हाला आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य 1975 साली गमवावं. जर त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला नीट समजला असता तर आम्ही पंडित नेहरूंपासून निर्माण झालेल्या निरंकुश सत्तेला लोकांनी कधीतरी थांबवलं असतं. पण जणू काही आम्हाला या देशावरती राज्य करण्यासाठी जन्माला आणलेलं आहे. अशा प्रकारच्या मानसिकतेतून निर्माण झालेली जी परंपरा होती त्या परंपरेने या देशाच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला. लाचार लोक निर्माण झाले, लांबून चालन करणारे लोक निर्माण झाले आणि आपल्या यत्किंचित स्वार्थासाठी दिल्ली पुढे झुकायला लागली. त्यावेळेस म्हणायचे काही लोक दिल्ली शोरो आहे जल्दी शोरो असं म्हणणारे लोक होते. कोण होते? पंडित जगन्नाथ. एवढे मोठे कवी, पण ते सुद्धा मुसलमानांच्या त्यावेळेच्या इतके हे उद्गीर म्हणजे दिल्ली शोरो वा जगदी शोरो. म्हणजे एकतर दिल्लीश्वराच्या मनात जे असेल ते होईल किंवा परमेश्वराच्या मनात. या देशामध्ये निर्माण झालेले जे सगळे मुख्यमंत्री होते ते दिल्लीश्वर वा जगदीश्वर म्हणणारे गुलाम झालेले एका राणीचे गुलाम. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना किंमत नाही, संविधानाला किंमत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेऊन ओरडणाऱ्या लोकांनी कधीही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला या लोकांनी किती मोठा छेद दिला हे कधी मानलं नाही. प्रत्येक वेळेस छेद
देत गेले. 370 कलम, 35A, 352, 377, 370 हे सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची वाट लावणाऱ्या गोष्टी काँग्रेसने केल्या. आणीबाणी हा त्यातलाच एक प्रकार. आणि त्यामुळे माझ्या मित्रांनो, आज बघितलं आपण की आपण आजही इथे जे जमलेलो आहोत ते खऱ्या अर्थाने भाजपचे किती लोक आहेत आणि खऱ्या अर्थाने संघाचे स्वयंसेवक किती आहेत. हा कार्यक्रम भाजपचा कार्यक्रम आहे, संघाचा नाही. इथे जे भाजपचे लोक बसले त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आज ज्या फळाची तुम्ही चाकताय त्याच्या मागे जे लोक आहेत त्या लोकांसाठी, त्या इतिहास ऐकण्यासाठी आज भाजपच्या कार्यकर्त्यांना वेळ नाही. ही कठोर वस्तुस्थिती अध्यक्षांनी लक्षात घेतली. इथेही गट आहे, तिथेही गट आहे, इथेही आमची अस्मिता आहे, इथे आमचं अध्यक्षपद आहे. कारण आम्हाला आमचं अध्यक्षपद हे देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा मोठं वाटलं. हे दुर्दैव आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला कोणी काही करू शकत नाही. मला काही कोणाकडनं घ्यायचं, मला संघाचे संस्कार आहे. पण जर आपण सगळेजण एकत्र राहिलो नाही, जर आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे गेलो नाही, जर हिंदुत्वाचं आकलन नीट करून घेतलं नाही, हिंदुत्व हे पताका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए हाथ में आगे बढ़ते जाना, हे आम्हाला शिकवलं. आमचा रस्ता पताका अंतिम लक्ष्य सिंहासन नाही आमचं, ते साइड प्रोडक्ट आहेत. सत्ता येईल, सत्ता जाईल, सत्ता आएगी, सत्ता जाएगी, देश रहना चाहिए. अटलजी म्हणे देश जर का टिकवायचा असेल आणि हा देश का टिकवायचा आहे याचा पण लक्षात घ्या. आता 2 मिनिटं घेतो. आज जे काही जगात चालू आहे, कोण कोणाच्या विरुद्ध आहे, कोण कोणाच्या बाजूने हे कळत नाही. कालपर्यंत इस्रायल आणि अमेरिका इस्रायलला मारत होते. आज अमेरिकेने स्टँड घेतला, इस्रायलनी ताबडतोब पायलटांना मागे. पाकिस्तानचा प्रमुख, लष्कर प्रमुख अमेरिकेला जाऊन भेटतोय आणि चीन आणि रशिया इराणचं काय असेल. जगामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि सर्वे भवन्तु सुखिना याची ही लढाई लक्षात. आम्ही सगळे सर्वे भवन्तु सुखिनाचे प्रतीक आहोत. आणि हे जे सगळे आहेत ते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट वाले, मग त्याच्यात मार्क्सवादी आहेत, त्याच्यामध्ये रॅडिकल इस्लामिक आहेत, त्याच्यामध्ये इव्हेंज्युअल फोर्सेसवाले ख्रिश्चनिटीचे लोक आहेत. ते क्रुसेड घेऊन आलेत, हे जिहाद घेऊन आलेत आणि हे क्रांती घेऊन आलेले. क्रांती, जिहाद आणि क्रुसेड हे सगळे एकत्र येऊन विश्वाचं कल्याण चिंतणाऱ्या या भारत मातेचे तुकडे करण्यासाठी सिद्ध झाले. आणि त्याच्यासाठी त्यांना सगळीकडे मोहम्मद युनूस पाहिजे. जो मोहम्मद युनूस त्यांना बांगलादेशात मिळाला, जो त्यांना झेंकी युक्रेनमध्ये मिळाला, तसा या देशात एक त्यांना माणूस पाहिजे. आणि त्या माणसाला सत्तेवर आणून या देशातला राष्ट्रवाद संपवण्याचे षडयंत्र करणारे कोण आहेत, या सगळ्या तिघांना हाताची धरून जगामधली जी वैश्विक व्यापारी सत्ता आहे ही जॉर्ज सोरोसच्या घरातून सुरू होती. त्यामुळे देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर देशातला राष्ट्रवाद जगायचा. राष्ट्रवाद जगायचा असेल तर इतिहास समजणं, आणि इतिहास समजायचा असेल तर आणीबाणीचा इतिहास समजायचा. आणीबाणीचा इतिहास म्हणून ऐकायचा, आणीबाणीचं स्मरण म्हणून करायचं, आणि म्हणून आजचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. मला त्या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. माझ्या लांबलेल्या भाषणाला मी वाढीला विराम देतो. सगळं जग एवढी मोठी लोकसंख्या असताना, 140 कोटीचा देश असताना, लोकशाही तत्वावर जी प्रणाली जगाच्या कुतूहलाची विषय बनली त्याची ही सगळी मंडळी संरक्षक आहेत आणि हे खऱ्या अर्थाने लोकतंत्र सेनानी आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काँग्रेसची स्थापना या देशात स्वातंत्र्य लढ्याच्यासाठी झाली आणि त्या काळात अनेक नेते त्या काँग्रेसच्या चळवळीत सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ही सुरुवातीला काँग्रेसच्या चळवळीत सहभागी झाले. काँग्रेसच्या आंदोलनात त्यांना अटक झाली. सुभाषचंद्र बोस ही सुरुवातीला काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि पुढच्या काळात काँग्रेसने ज्या वेळेस साधारणतः काही धर्मांध शक्तींचं लांगूल चालून करायला सुरुवात केल्यानंतर
2 मतप्रवाह काँग्रेसमध्ये तयार झाले आणि जहालमतवादी आणि मवाळ मतवादी किंवा उदार मतवादी अशा स्वरूपाने जे पुढच्या काळात आपल्याला सगळे सेक्युलर वाद घेऊन जे कातडं पांघरून पुढे आले अशी मंडळी त्या काळात त्या सगळ्या चळवळीत पुढे आली. आणि सरकार आल्यानंतर काँग्रेसने साधारणतः इंग्रज या देशात गेले आणि इंग्रजी वृत्ती असलेलं सरकार या देशावर आलं आणि या सरकारने या देशाला जी घटना मिळाली, जी लोकशाही मिळाली, तिची पायमल्ली करत 25 जून 1975 रोजी या देशात त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली. आणि तो जो काळ होता, तो जो काळा दिवस होता, त्या दिवशी लाखो कार्यकर्त्यांना देशभरात अटक झाली. वर्तमानपत्रांच्या वीज कापल्या गेल्या, लोकशाहीचा गळा घोटला गेला. जी काँग्रेस आज बेंबीच्या देठापासून बोंबलतीये की संविधान बचाव, त्या काँग्रेसचं हे दुटप्पी वागणं पुढच्या काळात आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचंय, पुढच्या पिढीला आम्हाला लोकांपर्यंत सांगायचंय. आणीबाणीच्या काळात देशभरात गरिबी, बेरोजगारी यामुळे जो असंतोष निर्माण झाला होता आणि त्यातून जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली, न्यायालयाने इंदिरा गांधींना अपात्र ठरवलं आणि त्या असुरक्षिततेच्या भावनेतनं या देशात आणीबाणी लागू झाली. या आणीबाणीला विरोध करत आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या काळात सत्याग्रह केला, लोकांच्यात जाऊन जागृती निर्माण केली आणि त्यामुळं या सगळ्यांना 22 महिने तुरुंगात राहावं लागलं. मित्रांनो, आज मागं वळून पाहताना आपल्याला या गोष्टीची गंभीरता किंवा या गोष्टीची दाहकता आपल्या लक्षात येत नाही. परंतु ज्या वेळेस या मंडळींबरोबर आम्ही बोलत असतो, त्यांचे अनुभव ऐकत असतो, त्यावेळेस परिस्थिती अशी होती की या मंडळींना पुढे किती काळ तुरुंगात राहावं लागत याची शाश्वती नव्हती. ही आणीबाणी पुढचे 20-25 वर्ष राहील का अशी परिस्थिती होती. आणि त्या काळात गंभीरपणे या सगळ्या काँग्रेसच्या दुटप्पी धोरणाला, काँग्रेसच्या झुंडशाहीला, काँग्रेसच्या दडपशाहीला या सगळ्या मंडळींनी सत्याग्रहाने, विविध आंदोलनाच्या माध्यमातून देशभर जागृती करून उत्तर दिलं. आणि आज त्यांच्या सगळ्यांच्या मुळे आज आम्ही एका सार्वभौम देशात आमचे सगळे कर्तव्य बजावत आणि एका सुदृढ अशा लोकशाहीच्या वातावरणात आम्ही आज सगळे वावरतो आहोत. काँग्रेसने जी आणीबाणी या देशात लागू केली, त्या आणीबाणीच्या माध्यमातून काँग्रेसने त्या काळात कलम 352(ब) याच्यात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. आणि मी म्हटलं तसं काँग्रेस आज जी पोटतिडकीने बोलतीये किंवा बेंबीच्या देठापासून ओरडतीये की हे संविधानावर घाला घालतायत, हे किती खोटं होतं याचं हे आणीबाणी हे एक मोठं उदाहरण आहे. आणीबाणीच्या काळात हे जे सगळी मंडळी होती आमची, मिसाबंदी असतील, सत्याग्रही असतील, या लोकतंत्र सेनानींनी जो लढा दिला त्यातून आपण कुठेतरी उतराई झालं पाहिजे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज देशभरात, महाराष्ट्रात, जिल्हा स्तरावर, मंडळ स्तरावर आपण अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत आहोत. आणि या सगळ्या मंडळींचा सन्मान करणं, त्या सन्मानातून आपल्या कृतज्ञता भाव व्यक्त करणं, हे जे मिसाबंदी सत्याग्रही होती त्यांच्या वारसांनाही सन्मानित करणं, अशा स्वरूपाचं काम आम्ही करत आहोत. आणि आणीबाणीला जे 50 वर्ष पूर्ण झाले, तो जो काळा दिवस आहे त्याची आठवणी, त्याला उजळणी देणं, नवीन पिढीला या गोष्टी सांगणं. कारण आजही नवीन पिढीला ज्यावेळेस आम्ही सांगायला सुरुवात करतो त्यावेळेस त्यांना इमर्जन्सी, आणीबाणी याबद्दल काहीच माहिती नसतं. म्हणून माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की पुढच्या काळात आम्हाला लोकांपर्यंत जाऊन आणीबाणीची दाहकता आणि काँग्रेसची दुटप्पीपणा हे लोकांना सांगावं लागेल. आणीबाणीची निष्पत्ती काय होती? आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये घराणेशाही सुरू झाली. संजीव गांधींसारखं
एक शक्ती केंद्र, सत्ता केंद्र या देशाने पाहिलं, जे सत्ताबाई असताना पूर्ण देशावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतं. आणि पुढच्या काळात काँग्रेसने या देशात एक हुकुमशाही वातावरण तयार केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं. ब्रिटनमधल्या एका वर्तमानपत्राने त्यावेळेस लेख लिहिला की आज खऱ्या अर्थाने भारतात स्वतंत्र असं सरकार निर्माण झालं आहे. आणि मला खात्री आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत आहोत. 10व्या क्रमांकाची जी आमची अर्थव्यवस्था होती ती 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आणि पुढच्या काळात ती 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे देश झेपावतोय. आणि अशा काळात काँग्रेस विखारी प्रचार करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची जी बी टीम आहे ती मोठ्या प्रमाणात विखारी प्रचार करताय, देश विघातक शक्तींना जवळ करतायत, आमच्या देशाचे जे शत्रू आहेत त्यांना जवळ करतायत. आणि या लोकांना उघडं पाडणं हे आमचं काम आहे. भारतीय जनता पार्टी यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू. परत एकदा या कार्यक्रमासाठी जे सर्व स्वातंत्र्य सेनानी उपस्थित आहेत त्यांचे मी मनोमन सगळ्यांचं स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य चिंततो. या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांना निमंत्रित केलं आणि शहर जिल्ह्यात जेवढे मंडळी इथं वास्तव्यास आहेत या सगळ्या मंडळींनी इथं उपस्थित राहावं असा आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पुढच्याही काळात या बाबतीत जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून करणं शक्य आहे तो आमचा प्रयत्न राहील. परवाच मी काकांना सांगितलं, काकांचा बऱ्याच दिवसाचा अरुण काका मंडळींचा बऱ्याच दिवसाचा आग्रह होता की आपल्या या सगळ्या प्रक्रियेत जिल्ह्यात 13 आपले मिसाबंदी सत्याग्रही या स्वाभिमान योजनेतून वंचित राहिलेले आहेत. आणि मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मी जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पहिलं पत्र हे 13 मिसाबंदी सत्याग्रही जे वंचित राहिले त्यांना तो सन्मान निधी मिळावा असं पत्र दिलं. आणि ते पत्र देताना माझ्या मनात एक कृतार्थतेचा भाव होता. आणि ही शिकवण जी तुम्ही आम्हाला दिली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला दिली आहे, ती आचरणात आणण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू अशी खात्री आपल्याला देतो. आणि हा देश महासत्तेकडे वाटचाल करू, त्या महासत्तेचे आपण सगळे साक्षीदार होऊ, त्यासाठी आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य चिंततो. या व्यासपीठावर सर्व सन्माननीय उपस्थित आहेत. यात माननीय राजाभाऊ मुळे आहेत, ते आपले आजचे प्रमुख वक्ते आहेत. राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागच्या 5-6 वर्षापासून या शहरात एक चळवळ राबवली. विचार भारतीच्या माध्यमातून काँग्रेस जे फेक नेरेटिव्ह पसरवतो, या विघातक शक्ती समाजवादी जो खोटा अपप्रचार करतात त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे. आणि त्याचं एक आपल्या लोकल मॉडेल असलं पाहिजे. त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही विचार भारतीच्या माध्यमातून काम करत आहोत. आणि हे सगळं करत असताना मागच्या काळात आम्ही जनसंवादाच्या माध्यमातून समाजातील जे वेगवेगळे आपण ज्याला इथिकल क्लास म्हणतो, ज्याला आपण इलाइट क्लास म्हणतो, जी मंडळी प्रोफेशनली काम करतात आणि जे समाजाचं मत परिवर्तन करू शकतात अशा मंडळींपुढे आम्ही जाऊन त्यांना या आपला जो विमर्श आहे तो प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. आणि या ज्या विघातक शक्ती खोटा विमर्श प्रसारित करतायत त्याला उत्तर देण्याचा आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न केला. अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळातही आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्या आम्ही करू. भारतीय जनता पार्टी त्यासाठी कटिबद्ध राहील. आणि पुन्हा एकदा त्या काळ्या कृतीला स्मरून आम्ही लोकांपर्यंत काँग्रेसचं पाप दुष्कृत्य घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आणि या सगळ्या माध्यमातून काँग्रेसने जो अत्याचार केला तो देशातल्या जनतेपर्यंत पोहोचवून काँग्रेसचा बुरखा फाडायचा प्रयत्न आमचे सगळे कार्यकर्ते करतील. यावेळी मिसा सत्याग्रही नरेंद्र कुलकर्णी, नंदू जोशी व मोहन नातू यांनी आणीबाणीच्या दिवसातील घटनांची कटू आठवणी सांगून त्यावेळच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे स्वागत सावेडी मंडळ अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे यांनी केले. सरचिटणीस महेश नामदे यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी सभागृहात काँग्रेसद्वारा लागलेल्या आणीबाणीच्या काळा अध्यायाचे 50वे वर्ष हे जनजागृतीपर प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.